सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवांचिये। अधिक मासाच्या पर्व काळावरती 1 महिन्यासाठी आपण हरिपाठाचं चिंतन करणार आहोत। त्या हरिपाठातील एक एक अभंग रोज त्याच्यावरती जेवढं जमेल गुरुवर्यांच्या आशीर्वादातून तेवढं त्याचं विश्लेषण करण्याचा प्रयत्न करणार आहे। अधिकस्य अधिकम फलम या अधिक मासामध्ये केलेल्या कोणत्याही आध्यात्मिक चिंतनाचं अधिक मोठं फळ असतं असं आपल्या संप्रदायामध्ये किंवा परंपरेमध्ये मान्यता आहे। त्या अधिक मासाला अनुसरून त्या पर्व काळावरती सर्वांना माहीत असलेला नवे नवे जे महाराष्ट्रामध्ये आहे किंवा महाराष्ट्राच्या बाहेरही असणारे असे काही आध्यात्मिक मंडळी आहेत, त्यांना माहीत असलेला हा छोटासा ग्रंथ त्याच्यावरती चिंतन करणार आहे। वारकरी शिक्षण संस्थेच्या सर्व गुरुवर्यांच्या चरणी नतमस्तक होऊन, माझ्या आईवडिलांच्या चरणी नतमस्तक होऊन चिंतनाला प्रारंभ करणार आहोत। चिंतनाला प्रारंभ करत असताना आपल्या पुढे काही स्लाइड्स मी दाखवणार आहे, त्याद्वारे आपण चिंतन करणार आहोत। अधिक मासाच्या पर्व काळावरती हरिपाठाचं चिंतन होत आहे। या ग्रंथाची प्रस्तावना थोडक्यात करायची ती म्हणजे अशी की हरिपाठ याविषयी अधिक काही सांगावं असं नाही। ज्याची हरीकडे पाठ आहे त्याही व्यक्तीला हरिपाठ म्हणजे काय आहे हे माहिती आहे। पण अतिपरिचयात अवज्ञा अशी जी म्हण आहे, ज्यामुळे सर्वांना माहीत आहे तरी सुद्धा या हरिपाठाचं चिंतन शक्यतो आपल्याकडून होत नाही। अतिपरिचयात अवज्ञा याला हे एक उदाहरण आहे। हरिपाठ दिसताना जेवढा सोपा वाटतो तेवढा तो सोपा नाही। त्यामुळे या ग्रंथाला विशेष अशी प्रस्तावना द्यायची गरज नाही, तरी सुद्धा आपण थोडंसं चिंतन करूया। हरिपाठ म्हणजे काय? ज्याप्रमाणे 4 वर्णाश्रम आहेत, त्या वर्णातील लोकांना नित्य, नैमित्तिक, काम्य ही कर्म करायची असतात। 6 प्रकारची कर्म आहेत, तो सध्या काही विषय नाही, पण नित्य आणि नैमित्तिक कर्म केलीच पाहिजेत। मग तो कोणत्याही वर्णातला असला तरी त्याला त्या त्या वर्णातील नित्य नैमित्तिक कर्म आहेत। नित्य म्हणजे दररोज करण्याचं कर्म, नैमित्तिक म्हणजे श्राद्ध, इतर जे निमित्ताला वर्षातून एकदा कालांतराने येणारे सगळे जे कर्म आहेत ते करणं होय। मग हरिपाठ म्हणजे काय? तर हरिपाठ म्हणजे महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्यांसाठी, मराठी भाषा बोलणाऱ्यांसाठी असणारं नित्य कर्म म्हणजे हरिपाठ आहे। हरिपाठाची सोपी व्याख्या, मराठी ज्याला येते, जो महाराष्ट्रामध्ये राहतो, त्याला नित्य कर्म करणारी गोष्ट म्हणजे हरिपाठ आहे। हरी म्हणजे विठ्ठल आणि पाठ म्हणजे त्याचं स्मरण। हरिपाठ म्हणजे विठ्ठलाचं स्मरण। विठ्ठलाच्या अनुषंगाने वारकरी संप्रदायांचे असणारे सिद्धांत, त्यांचं स्मरण म्हणजे हरिपाठ।
ज्याप्रमाणे ब्राह्मणाला संध्या असते, सकाळ संध्याकाळ, त्याप्रमाणे जो वारकरी आहे त्यालाही सकाळी एकदा हरिपाठ आणि संध्याकाळी एकदा हरिपाठ म्हणणंच आहे. जो महाराष्ट्रामध्ये राहतो, सकाळी हरिपाठ नाही म्हटला तर सकाळी काकडा आणि संध्याकाळी हरिपाठ, म्हणजे कार्याला प्रारंभ करण्यापूर्वी सगळ्या सिद्धांताचं स्मरण आपल्या मनामध्ये होऊन जातं. आणि या 11 कलिकाळ कलियुगामध्ये कसं राहायचं याची जाणीव, याची समज आपल्याला प्राप्त होते आणि आपण त्याप्रमाणे जीवन जगतो. मग नित्यकर्मामध्ये काकडा आणि संध्याकाळी हरिपाठ अशी वारकरी संप्रदायाची परंपरा आहे. हरी म्हणजे विठ्ठल, पाठ म्हणजे त्याचं स्मरण किंवा त्याचं उच्चारण, हरिपाठ. किती हरिपाठ आहेत? तर वारकरी संप्रदायामध्ये प्रमुख 2 हरिपाठ आहेत. 2 पेक्षा जास्तही असू शकतात. 2 प्रमुख मुख्य हरिपाठ आहे. एक ज्ञानेश्वर महाराजांचा आणि एक एकनाथ महाराजांचा. वारीच्या रस्त्याने चालत असताना तुम्ही जर वारकरी शिक्षण संस्थेच्या कोणत्याही गुरुवर्यांबरोबर असाल, छोटे माऊली असू द्या, गुरुवर्य मोठे माऊली असू द्या, तर ते 2 हरिपाठ घेतात. 2 हरिपाठ म्हणजे नामदेवरायांच्या सोहळ्यात तरी मी 2 हरिपाठ घेतलेले ऐकलं आहे. माऊलींच्या सोहळ्यामध्ये कदाचित एकच होतो. किती हरिपाठ आहेत? 2. मग काही काही वारकरी सकाळी ज्ञानोबारायांचा हरिपाठ म्हणतात आणि संध्याकाळी एकनाथ महाराजांचा. मग हरिपाठ 2 आहेत. आपण चिंतन करणारा जो हरिपाठ आहे तो ज्ञानोबारायांचा आहे, ज्ञानदेवांचा आहे, माऊलींचा आहे. मग त्यामध्ये अभंग किती आहेत? तर 27 अभंग आहेत. असाही एक अभंग आहे ज्याच्यामध्ये अभंग अस्ति 28 असंही म्हटलेलं आहे. मग 27 आहे का 28 आहे ही भांडणं करण्यासाठी आपण हे चिंतन करत नाहीत. तर 27 अभंगाचं चिंतन आपण या 1 महिन्याच्या कालावधीमध्ये ज्ञानोबरायांच्या कृपाशीर्वादाने करणार आहोत. मग हरिपाठ म्हणजे विठ्ठलाचं नित्य स्मरण किंवा वारकरी सिद्धांताचं आवर्तन म्हणजे हरिपाठ आहे. 2 प्रकारचे आहेत आणि ज्ञानोबरायांच्या हरिपाठामध्ये 27 अभंग आहेत. मग आता प्रस्तावना. आता हा सगळ्यात क्षुल्लक विषय आहे, पण तरी सुद्धा काही बुद्धिजीवी लोक महाराष्ट्रामध्ये नाही तर देशामध्ये आहेत, विश्वामध्ये आहेत बुद्धिजीवी लोक. त्यांना खरं तर बुद्धी किवी म्हटलं पाहिजे, कारण की त्यांच्या बुद्धीची कीव तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाहीत. अशा काही लोकांसाठी ही थोडक्यात चिंतन प्रस्तावना आहे. ज्ञानोबाराय हे हरिपाठाचे रचयिता किंवा हरिपाठाचे लेखक नाहीत असं काहींचं म्हणणं आहे. कारण की ज्ञानोबाराय हरिपाठामध्ये ज्ञानदेव असा शब्द वापरतात. काही बुद्धिकीवी किंवा बुद्धिजीवी लोकांचं असं म्हणणं आहे ज्ञानदेव वेगळे आणि ज्ञानेश्वर वेगळे. याला काहीही आधार, स्ट्रॉंग बेस असं काही नाहीये. तरी पण ज्ञानोबाराय आणि ज्ञानेश्वर किंवा ज्ञानदेव ही एकाच संत महात्म्याची 3 वेगवेगळी नावं आहेत. मग त्यांनी त्या ठिकाणी ज्ञानदेव का लिहिलं? हे लिहिण्याचं स्वातंत्र्य ज्ञानोबारायांना नाही. याचा अर्थ 2 व्यक्ती आहेत असं नाही. बुद्धिजीवी लोकांचं असं म्हणणं आहे की ज्ञानोबारायांनी रेडा नाही बोलवला. रेडे नावाचा माणूस त्या ठिकाणी होता, त्याच्याकडून वेद बोलवले. आता बुद्धिजीवी लोक काहीही म्हणू शकतात, पण आपल्याला संतांवरती विश्वास ठेवणारे आणि परंपरेवरती विश्वास ठेवणाऱ्या साधकांची आणि श्रोत्यांची गरज आहे. मग लेखक कोण आहेत या हरिपाठाचे किंवा कोण रचयिता आहेत? तर ज्ञानोबाराय हेच या हरिपाठाचे लेखक किंवा रचयिता आहेत. मग त्या ज्ञानोबारायांविषयी थोडक्यात चिंतन करायचं म्हणजे शब्द कमी पडतील असं ज्ञानोबारायांचं जीवन आहे. पण ज्ञानोबारायांची स्तुती क्षम्यता,
एका श्लोकाच्या द्वारे स्तोत्रामध्ये केलेले आहे. त्याचा अर्थ पाहून आपण पुढे जाऊया. मग आतापर्यंत हरिपाठाची प्रस्तावना, लेखक आणि त्या लेखकांचं चिंतन आपण करत आहोत. ज्ञानोबाराय म्हणजे त्रिवेणी संगम आहे. भक्त, ज्ञानी आणि योगी. काही भक्त असतील पण ज्ञानी नसतील, काही भक्त ज्ञानी असतील पण योगी नसतील, काही ज्ञानी असतील पण भक्त नसतील, काही ज्ञानी भक्त असतील पण योगी नसतील, काही योगी असतील पण ज्ञानी भक्त नसतील. पण आता पूर्ण नव त्रिपुटी सांगत नाही, पण ज्ञानोबराय भक्त, ज्ञानी आणि योगी आणि वैरागी सुद्धा आहेत. पण त्रिवेणी संगम आपण म्हटलोय तर भक्ती, ज्ञान आणि योग यांचा त्रिवेणी पवित्र संगम म्हणजे भगवान ज्ञानोबराय आहेत. मग आता आपण ज्ञानोबरायांविषयीचा श्लोक आणि त्या श्लोकाचं चिंतन करून पुढे जाण्याचा प्रयत्न करूया. श्लोक पहिल्यांदा उच्चारण करतो. कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारम् कलांकांक तेजोधिकामोदिवक्त्रम् खलानीशवादापनोदार्हदक्षम् समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्. कलावज्ञजीवोद्धरार्थावतारम् कलांकांकतेजोधिकामोदिवक्त्रम् खलानीशवादापनोदार्हदक्षम् समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्. अतिशय सुंदर आणि गोड असा हा श्लोक आहे. या ठिकाणी थोडासा एरर झालेला आहे, तो दुरुस्त करतो. कलौ म्हणजे कलियुगामध्ये, कलियुगामध्ये अज्ञ, अज्ञ म्हणजे ज्यांना स्वस्वरूपाचं अज्ञान आहे, ही झाली स्टँडर्ड डेफिनेशन. अज्ञ म्हणजे ज्यांना काय खायचं कळत नाही, ज्यांना काय घालायचं नेसायचं कळत नाही, ज्यांना जीवनाचं आद्य कर्तव्य काय आहे हे कळत नाही, ज्यांना कसं जगायचं वागायचं हे कळत नाही, अशा अज्ञ लोकांसाठी अज्ञ जीव, अज्ञ लोकांच्या उद्धारार्थम म्हणजे कलियुगामध्ये अज्ञ जीवांच्या उद्धारासाठी अवतारम, अवतार म्हणजे स्वस्वरूप स्थिती सोडून मानवी देहामध्ये येणं याला म्हणतात अवतार. किंवा इंद्रियांच्या पलीकडे असणार परब्रह्मतत्व डोळ्यांना गोचर होणं, डोळ्यांना दिसणं म्हणजे अवतार. मग ज्ञानोबराय कोण आहेत तर कलियुगामध्ये अज्ञ जीवांचा उद्धार करण्यासाठी अवतार घेतलेले उच्च कोटीतील महावैष्णव श्रेष्ठ संत आहेत. कलांकांक तेजोधिकामोदि वक्त्रम, वक्त्रम ज्यांचं मुख कमळ, ज्यांचं मुख कमळ हे काम म्हणजे अत्यंत मनोहर आहे, ज्यांना पाहिल्यानंतर बघतच राहावं असं ज्यांचं मुख कमळ आहे, ज्यांचं दर्शन किंवा झलक, एक झलक जरी त्यांची आपल्याला भेटली तर समाधी लागून जाईल, अशा प्रकारचं मुखकमळ ज्यांचं आहे ते ज्ञानोबर आहेत. त्या मुखकमळाच्या कांतीचं, तेजाचं वर्णन करतात कलांकांक तेजः. ज्यांच्या मुखकमळाचं तेज, आता तेज म्हणजे पांढरेपणा नाही, पाहिल्यानंतर माणूस स्वतःला विसरून जाईल त्याला तेज म्हणतात, त्याला लावण्य म्हणतात. जे पाहिल्यानंतर
वाईट विचार मनामध्ये शिल्लक राहत नाही, असं ज्ञानोबरायांचं मुखकमळ आहे. मग ते कसं आहे, त्याच्यावरती तेज किती आहे, तर ज्याप्रमाणे चंद्राचं, त्याच्यामध्ये पाठभेद सुद्धा आहेत, ज्याप्रमाणे चंद्राचं तेज असतं, त्या चंद्राच्या तेजापेक्षाही ज्यांचं अधिक तेज आहेत, असे ज्ञानोबा आहेत. मग पहिला ज्ञानोबारायांच्या कार्याचं वर्णन करतात, नंतर ज्ञानोबारायांच्या स्वरूपाचं वर्णन करतात. स्वरूपाचं म्हणजे ज्या पद्धतीने ते दिसतात किंवा दर्शन देतात त्याचं. पुढे ज्ञानोबारायांविषयी सांगतात, त्यांचा ग्रंथ, त्यांचे शब्द, आपण त्यांचा आढावा घेणार आहोत. खलानीशवादापनोदार्ह दक्षम. दक्षम म्हणजे जे अतिशय अलर्ट आणि विजिलंट, अतिशय दक्ष आहेत, सतर्क आहेत. कशामध्ये, तर जे खल आहेत, खल म्हणजे वाईट प्रवृत्तीची लोक, वाईट वृत्तीची लोक, ही जी लोक आहेत आणि ते ज्या दर्शनाचा, तत्वांचा प्रचार प्रसार करतात, जे वेदांच्या विरोधी आहेत, अशा तत्वांचं, अशा दर्शनकारांचं खंडन करण्यासाठी कायम दक्ष असणारे ज्ञानोबा आहेत. खलानीशवादापनोदार्ह दक्षम म्हणजे वाईट प्रवृत्तीच्या किंवा वेद विरोधी असणाऱ्या लोकांचं खंडन करण्यासाठी सतत तत्पर दक्ष असणारे ज्ञानोबा आहेत. समाधिस्थ, समाधौ स्थित, जे समाधीमध्ये कायम स्थित आहे, ज्यांची समाधी कधीही भंग होत नाही, संजीवन समाधिस्थ ज्ञानोबाराय आहेत. समाधिस्थ मूर्तीम, त्या रूपाला, त्या तत्वाला, भजे ज्ञानदेवम, त्या ज्ञानदेवांना अहम भजे, मी त्यांची सेवा करतो, मी त्यांचं स्मरण करतो, भजे मी त्यांची भक्ती करतो. एका वाक्यात जर ज्ञानोबारायांचं वर्णन करायचं झालं तर, कलियुगामध्ये अज्ञजीवांचा उद्धार करण्यासाठी आलेले, चंद्राच्या तेजाप्रमाणे तेज आणि मनोहर मुखकमळ असणारे, वेद विरोधी असणाऱ्या लोकांचं, दर्शनकारांचं खंडन करण्यासाठी समर्थ असणारे, तत्पर असणारे, समाधीमध्ये मी ब्रह्म आहे या स्थितीमध्ये कायम लीन राहणारी जी मूर्ती, जे रूप, असे जे ज्ञानदेव, त्यांना मी नमस्कार करतो, त्यांची मी भक्ती करतो, त्यांचं मी भजन करतो, असे ज्ञानोबराय आपल्याला आता पुढे ग्रंथ सांगतात. मग आता सगळ्यात पहिला अभंग, आज पहिला दिवस आहे, तर या पहिल्या दिवशी आपण थोडंसं हळू विचार करू, नंतर रोज एका दिवशी एक अभंग. आता हा अभंग पूर्ण म्हणतो सरळ सरळ वारकरी संप्रदायाप्रमाणे, आणि मग त्याचा थोडक्यात अर्थ आपण पाहूया. देवाची ये द्वारी उभा क्षण भरी, तेने मुक्तीचारी साधियेल्या, तेने मुक्तीचारी साधियेल्या, तेने मुक्तीचारी साजियेल्या. हरी मुखे म्हणा, 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 पुण्याची गणना कोण करी, असोनी संसारी जिव्हे वेगू करी, वेदशास्त्र उभारी बाह्या सदा. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा,
हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. ज्ञानदेव म्हणे व्यासाची खूणे, द्वारकेचे राणी पांडवा घरी. द्वारकेचे राणे पांडवा घरी, द्वारकेचे राणे पांडवा घरी. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. पुण्याची गणना कोण करी. पुण्याची गणना कोण करी. हा पहिला अभंग आहे. दिसायला सोपा पण थोडासा इंट्रिकेट. मग या अभंगाची आपण थोडक्यात प्रस्तावना, या अभंगामध्ये काय काय पाहणार आहोत तर प्रस्तावना पाहणार आहोत. अनुबंध चतुष्टय म्हणजे काय, चार मुक्ती काय, चार वाणी काय, पुण्य त्याचे प्रकार म्हणा किंवा काही शंका आणि समाधान याचं चिंतन आपण करणार आहोत. मग आता हा हरिपाठ, जो याची प्रस्तावना थोडक्यात सांगायची म्हणजे हा जो पहिला अभंग आहे, हा जो अभंग किंवा हा जो संपूर्ण हरिपाठ आहे, हा एक वेगळ्या स्तरातील लोकांसाठी बनलेला आहे. जसं ज्ञानोबारायांच्या ज्ञानोबारायांचे चार ग्रंथ हे अत्यंत प्रसिद्ध आहेत, अत्यंत वाचण्यासारखे आहेत, विचार करण्यासारखे आहेत. एक म्हणजे ज्ञानेश्वरी, नंतर चांगदेव पासष्टी, अमृतानुभव आणि हरिपाठ. या चार ग्रंथांचा चार वेगवेगळे या ग्रंथाची टार्गेट ऑडियन्स किंवा या चार ग्रंथांचे चार वेगवेगळे अधिकारी आहेत. मग या अभंगाची किंवा या या हरिपाठाची प्रस्तावना देताना मी असं सांगेल की सर्वसामान्य लोकांसाठी जर काही उपदेश या जगामध्ये असेल तर तो माऊलींनी केला असेल तर तो हरिपाठ आहे. म्हणजे या विश्वामध्ये किती प्रकारचे लोक आहेत, अनंत प्रकारचे लोक, पण त्यातील संसारिकांसाठी, जे संसारामध्ये राहतात, घरदार मुलं बाळ हे सगळं सांभाळत जीवन जगत असतात, अशांसाठी काय. ज्ञानेश्वरी ही अर्जुनाची पांती परिसण्यायोग्य होती त्यांच्यासाठी, जे अर्जुनाच्या तोडीचे आहेत. चांगदेव पासष्टी ही योग्यांसाठी, जे योगी आहेत त्यांना उपदेश आहे. अमृतानुभव जे मुक्त ज्ञानी झालेले आहेत त्यांच्यासाठी उपदेश आहे. पण माझ्या सर्वसामान्य संसारिक गृहस्थासाठी काय, तर ज्ञानोबा याची निर्मिती करून आपल्या पुढे हा उपदेश ठेवतात. ही झाली याची थोडक्यात प्रस्तावना. आता अनुबंध चतुष्टय म्हणजे काय त्याचा थोडक्यामध्ये विचार करूया. बंध म्हणजे बांधणी, जोडणे, आणि अणु म्हणजे पश्चात, म्हणजे नंतर किंवा पश्चात जोडणे किंवा बांधणे, आणि चतुष्टय म्हणजे चार. आता ज्ञानोबराय साध्या 27 अभंगांची रचना करताना सुद्धा परंपरेमध्ये ज्याप्रमाणे ग्रंथ निर्मिती करत असताना अधिकारी विषय प्रयोजन संबंध याचं चिंतन करूनच लिखाण केलं जातं, त्याचप्रमाणे ज्ञानोबराय या हरिपाठाची सुद्धा तशीच सांगड घालतात. अनुबंध म्हणजे काय समजून घेऊया. चतुष्टय म्हणजे चार. या चार गोष्टी एखाद्या जीवाला किंवा एखाद्या व्यक्तीला, साधकाला या ग्रंथाशी बांधतात. म्हणजे काय, हा ग्रंथ माझ्यासाठी आहे का नाही ही सांगणारी चार तत्व, चार बिंदू म्हणजे अनुबंध होय. अणु पश्चात नंतर बंध बांधतात. जे श्रवण केल्यानंतर हे जे श्रवण केल्यानंतर आपल्याला या ग्रंथाशी बांधतात
त्यांना म्हणतात अनुबंध चतुष्टय. किंवा माझा आणि या ग्रंथाचा काय संबंध आहे, किंवा मला हा ग्रंथ माझ्यासाठी आहे का नाही, ही सांगणारी स्पष्टता म्हणजे अनुबंध चतुष्टय आहे. मग वेदांतामध्ये सुद्धा हा विचार आहे. वारकरी संप्रदायामध्ये ज्या ज्या लोकांनी पूर्वसुरींनी हरिपाठावर चिंतन केलेलं आहे, त्यांनी अशाच प्रकारचं चिंतन केलेलं आहे. आणि मीही जोग महाराज परंपरेचा पाईक असल्यामुळे त्याच पद्धतीने चिंतन करण्याचा प्रयत्न करणार आहे. या 4 गोष्टी ठरवतात की हा ग्रंथ मी वाचायला पाहिजे का नाही. मग आता तुम्ही सुद्धा अनेक पुस्तक, अनेक ग्रंथ वाचता, पण आपण कधी या दृष्टीने विचार करत नाही. मग कोणतंही पुस्तक, ग्रंथ हे माझ्यासाठी आहे का नाही, हे पडताळण्याचा जर ठोक ताळा असेल तर तो या ठिकाणी आहे. मग अनुबंध चतुष्टय या अभंगामध्ये या चारहींचा विचार ज्ञानोबराय करतात. बर, मग आपण हळूहळू थोडक्यात विचार करणार आहोत. पहिला हे अनुबंध चतुष्टय 4 पॅरामीटर्स जे आपल्याला या ग्रंथामध्ये प्रवेश करवतील किंवा हा ग्रंथ माझ्यासाठी आहे का नाही सांगतील. मग अधिकारी, हा या ग्रंथाचा अधिकारी कोण हे ज्ञानोबाराय या पहिल्या अभंगामध्ये सांगतात. नंतर या ग्रंथाचा विषय काय हे ज्ञानोबाराय आपल्याला सांगतात याच अभंगामध्ये. प्रयोजन, या ग्रंथाचं फळ, हा ग्रंथ ऐकल्यानंतर, वाचल्यानंतर, समजून घेतल्यानंतर मला काय मिळेल हेही ज्ञानोबाराय सांगतात. मग एकदा का अधिकारी, विषय आणि प्रयोजन कळालं की संबंध कळायला अवघड जात नाही. संबंध ज्ञानोबाराय स्पष्टपणे लिहित नाही, पण अधिकारी, विषय, प्रयोजन यांचा स्पष्ट उल्लेख आहे. मग हे अनुबंध चतुष्टय 4 धागे जे आपल्याला या ग्रंथाशी बांधतात किंवा हा ग्रंथ माझ्यासाठी आहे हे आपल्याला कळवून देतात. मग कोण आहे या ग्रंथाचा किंवा हरिपाठाचा अधिकारी, तर 2 अधिकारी आपल्याला पहिल्या अभंगामध्ये पाहायला भेटतात. एक, देवाची द्वारी उभा, जो देवाच्या द्वारामध्ये उभा राहू शकतो तो या ग्रंथाचा अधिकारी आहे. म्हणजे ज्याला मनुष्य शरीर प्राप्त झालेला आहे तो या ग्रंथाचा अधिकारी आहे. देवाची द्वारी उभा, जो उभा राहू शकतो, म्हणजे त्याला पाय असले पाहिजे. पाय असले पाहिजेत म्हणजे इतर शरीरही असलं पाहिजे. मग शरीरधारी असणारा जीव हा या हरिपाठाचा अधिकारी आहे, पहिल्या ओळीतच ज्ञानोबाराय सांगतात. हे थोडस स्पष्ट होत नाही, ते अजून स्पष्ट करण्यासाठी असोनी संसारी, हा जो म्हणजे संसारामध्ये असून, म्हणजे संसारामध्ये असणारा जीव हा काय आहे, या हरिपाठाचा अधिकारी आहे. मग संसार म्हणजे फक्त बायका पोरं हे समजू नका. संसार म्हणजे शरीर. शरीर ज्याला आहे तो या हरिपाठाचा अधिकारी आहे. अधिकारी म्हणजे कोण क्वालिफाय, कोणी हा ग्रंथ वाचावा, कोणी याचं चिंतन करावं हे. मग देवाच्या द्वारामध्ये उभा राहणारा अधिकारी आहे किंवा संसारी, संसारामध्ये असणारा, या शरीरामध्ये असणारा तो याचा अधिकारी आहे. आणि आता विचार करण्यासारखी गोष्ट आहे, देवाची द्वारी याचा अर्थ जवळजवळ सगळेच देवळाच्या द्वारी असा घेतात. ज्ञानोबाराय लिहित असताना एक एक शब्द मोजून, तोलून, मापून लिहितात. माऊली असं लिहित नाही, देवळाची द्वारी उभा क्षणभरी. देवळाची नाही, देवाची द्वारी, देवाच्या दारात. जर माऊलींना देवळाचं द्वार हे देवाचं द्वार म्हणून अपेक्षित असतं तर माऊलींनी देवळाचं द्वार असं कदाचित लिहिलेलं असतं. माऊली काय लिहितील हे आपण नाही सांगू शकत.
देवाची ये द्वारी. मग देवाचं द्वार, देवळाचं द्वार नाही. मग देवाचं द्वार काय, इथे विचार करण्याची गरज आपल्याला आहे. उभा क्षणभरी ह्याचा विचार आपण नंतर करू, पण आधी द्वार याचा विचार करू. द्वार याचा एक अर्थ वारकरी संप्रदायामध्ये किंवा वारकरी परंपरेतील थोर पुरुषांनी साधन असा केलेला आहे. देवाची ये द्वारी उभा क्षणभरी, म्हणजे देवापर्यंत पोचण्याचं जे साधन आहे, त्या साधनाच्या ठिकाणी जर कोणी क्षणभर उभा राहिला तर त्याला फळ मिळतं, ज्ञानोबा सांगतात. मग देवाचं द्वार म्हणजे देवाच्या प्राप्तीसाठी असणारं साधन, असा एक अर्थ आपण करूया. मग ती देवाच्या प्राप्तीची साधनं कोणती, त्याचंही चिंतन आपण आत्ताच करणार आहोत. देवाची द्वारी म्हणजे देवाच्या प्राप्तीच्या साधनामध्ये जो क्षणभर उभा आहे. बरं, दुसरा द्वार शब्दाचा अर्थ जेथून प्रवेश होतो, म्हणजे भगवंतापर्यंत पोहोचण्यासाठी ज्या ठिकाणाहून प्रवेश होतो त्या प्रवेशद्वारावरती क्षणभर उभं राहणारा, त्याला फल प्राप्त होतं, हे पुढे सांगतात. मग आता देवाच्या प्राप्तीचं साधन कोणतं, अनेक साधनं आपल्याला सांगितलेली आहेत. देवाच्या प्राप्तीचं साधन कर्म आहे, उपासना आहे, ज्ञान आहे आणि नाम आहे. मग गीतेचाही आपण विचार केला तर आपल्याला कर्मयोग, ध्यानयोग आणि असे बरेच योग सांगितलेले आहेत. पण मुख्य एकतर कर्म किंवा ज्ञान आणि उपासनाही आपण घेतो. वेदामध्येही म्हणा किंवा आपल्या ज्ञानेश्वरी गाथ्यामध्ये सुद्धा उपासना सांगितलेल्या आहेत, ज्या भगवंतापर्यंत पोहोचवतात. मग जसं एखाद्या ठिकाणी जाण्यासाठी वेगवेगळे रस्ते असतात, गंतव्यस्थान मात्र एक असतं, त्याप्रमाणे परमात्म्याची प्राप्ती करणारे मार्ग हे वेगवेगळे आहेत. त्यातील ज्ञानमार्ग हा अत्यंत जवळचा. कर्ममार्ग, कर्म, उपासना हेही परमात्म्यापर्यंत पोहोचवतात, पण डायरेक्ट म्हणजे क्रममुक्ती. आता हे हे सांगू शकत नाही या ठिकाणी. ज्ञान हे त्वरित मुक्ती देतं, कर्म आणि उपासना हेही भगवंतापर्यंत पोहोचवतात, पण ते क्रमाने. आधी कर्माने चित्त शुद्धी होते, उपासनेने मन स्थिर होतं आणि शुद्ध आणि स्थिर मनामध्ये ज्ञान होतं आणि तो परमात्मा स्वरूप होतो. कर्म मोक्ष देत नाही, उपासना मोक्ष देत नाही, ज्ञानच मोक्ष देतं, हा वेदाचा अकाट्य सिद्धांत आहे. मग याला ज्ञानाची साधनं का म्हणतात, तर कर्म, उपासना, नाम हे काय करतात, आपल्याला ज्ञानापर्यंतच पोहोचवतात, म्हणून त्यांना काय म्हणतो आपण, साधन म्हणतो. जसं मला पंढरपूरला जायचं असेल आणि पुण्यावरून मला पंढरपूरची गाडी मिळत असेल, पण पुण्यापर्यंत जाण्यासाठी मी कारने जातो, मी बाईकवरती जातो, मी सायकलने जातो, कोणत्याही प्रकारे जातो. मग ती कार, मोटरसायकल ही सुद्धा काय आहेत, पंढरपूर पर्यंत जाणारी साधनं आहेत. जरी ती पहिला पुण्याला जातील, पुण्यावरून मग पंढरपूरला नेतील, तरी आपण कार आणि मोटरसायकल यांना साधनच म्हणतो. तसं तसं कर्म, उपासना आपल्याला थेट मोक्ष जरी देत नसतील तरी ते चित्त शुद्धी आणि चित्त स्थिरता देऊन मोक्षापर्यंत पोहोचवतात, म्हणून त्यांना साधन म्हणतो. नामाचं काय, नामाचं अनन्यसाधारण महत्व आहे. जर आपण कलियुगाचा विचार केला तर कलियुगामध्ये नामच मोक्ष देणार आहे. मग आता हे वेदांच्या विरोधी होत नाही का? वेद सांगतात की ज्ञानच मोक्ष देईल, तुम्ही सांगता नामच मोक्ष देईल. तर नाम पुन्हा एकदा, आता प्रत्येक युगामध्ये एका एका साधनाची प्रबलता असते. त्रेतायुग असेल तर तुम्ही
यज्ञ करा, कृतयुग असेल ध्यान करा, द्वापारयुग असेल पूजा करा, कलियुग असेल तुम्ही भगवंताचं नाम घ्या, मोक्ष प्राप्त होईल. नामही मोक्ष देतं. आपण जर स्ट्रिक्टली स्पीकिंग जर थोडंसं सिद्धांताला धरून म्हणायचं म्हटलं तर ज्ञानच मोक्ष देतं. बाकी सगळी जी साधनं आहेत ती ज्ञानाला पूरक आहेत. पण आता विषय आपला असा चालू आहे कलियुग, आणि या कलियुगामध्ये नामच मोक्ष आपल्याला देणार आहे. नामच एक प्रबळ साधन आहे जे आपल्याला मोक्षापर्यंत त्वरित घेऊन जाणार आहे. आता याचं वेगळ्या अंगानेही चिंतन केलेलं आहे, पण ते आता करायचं नाही. एका वाक्यात सांगायचं म्हणजे नामपूर्वक ज्ञान हे आपल्याला मोक्षापर्यंत घेऊन जाणार आहे. नाम ज्ञान ज्याला अ, नामाचं साह्य आहे, किंवा नाम ज्याला ज्ञानाचं साह्य आहे, ते आपल्याला मोक्षापर्यंत घेऊन जाणार आहे. मग भगवंताचं नाम हेच मोक्षाचं साधन आहे असं आपण म्हणूया. म्हणून देवाची द्वारी देवापर्यंत पोहोचण्याचं साधन कोणतं आहे? ते साधन 4 आहेत. त्यातलं नाम हे साधन या अ, ग्रंथामध्ये, या अभंगामध्ये अपेक्षित आहे. देवाची द्वारी. आता पुढे अजून एक देवाची द्वारी याचा अर्थ आपल्याला लावता येईल. तो वेगळ्या पद्धतीने असा, हे माझं स्वतःचं चिंतन आहे. क्षणभरी. क्षणभर. आता आपल्या वारकरी संप्रदायामध्ये बऱ्याचशा मंडळींनी हा क्षणभरी याचा अर्थ ब्रह्मदेवाचा क्षण म्हणजे तुमचं आमचं संपूर्ण आयुष्य असा घेतलेला आहे. पुन्हा बोलतो, हा क्षणभरी याचा अर्थ भगवंताच्या प्राप्तीचं क्षणभर साधन करा असा अर्थ नाही. या ठिकाणी क्षण म्हणजे ब्रह्मदेवाचा क्षण, आणि तो क्षण म्हणजे आपलं 100 वर्षाचं आयुष्य होतं. म्हणजे देवाच्या प्राप्तीचं नामाचं साधन आयुष्यभर केल्यानंतर असा एक अर्थ क्षणभरी. किंवा आपल्या गवळणी ज्या आहेत त्या गवळणी त्यांचा अनुभव सांगतात, क्षणभरी आम्ही सोशिले वाईट, पाविलो अवीट निज सुख. क्षणभरी आम्ही वाईट सोसलं. याचा अर्थ 1 सेकंद असा आहे का? नाही. संपूर्ण आयुष्यभर त्यांनी सोसलं आणि त्याचा परिणाम त्यांना अवीट सुख मिळालं. याचा अर्थ क्षणभरी म्हणजे एक संपूर्ण आयुष्य, असा एक अर्थ जो आतापर्यंत सगळ्यांनी सांगितला. माझं चिंतन असं आहे, माझं म्हणून आहे पण माझ्या डोक्यात मला मिळालेलं, क्षणभरी म्हणजे एक क्षण भगवंताच्या प्राप्तीचं साधन केलं तर आपल्याला मोक्ष प्राप्त होऊ शकतो. कारण की तत्वमसी, ऐका गंमत आहे, तत्वमसी हे वाक्य उच्चारण करण्यासाठी किती वेळ लागतो? तत्वमसी एक क्षण. आणि हे तत्वमसी महावाक्याचं श्रवण जर आपण केलं, आपण जर योग्य अधिकारी असू आणि आपण जर तत्वमसी महावाक्याचं श्रवण केलं, श्रवण हे योग्य साधन केलं, तर आपल्याला मोक्ष प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. सद्योमुक्ती, लगेच सत्वर मुक्ती मिळणार. ज्ञान. आता बघा किती छान अर्थ लागतो. देवाची द्वारी म्हणजे देवाच्या प्राप्तीचं साधन. क्षणभरी म्हणजे तत्वमसी महावाक्य श्रवण करण्यापुरतं, तेवढ्याच क्षणामध्ये जर तेवढ्याच क्षणापुरतं आपण जर महावाक्याचं श्रवण केलं आणि आपण योग्य अधिकारी असलो, काना वचनाची भेटी कान माझी, गुरूंचं वचन हे मिळाले की मोक्ष त्याच क्षणी तत्क्षणी आहे. त्याला वेळ नाही. हा असा एक वेगळा अर्थ. मग या ठिकाणी सद्गुरु देवाचं द्वार म्हणजे काय आपण अर्थ घेतोय? देवाचं द्वार म्हणजे सद्गुरु, आणि त्यांच्या मुखातून आलेला तत्वमसी, तू ते ब्रह्म तू आहे असं वाक्य, हे काय करणार आहे? आपल्याला फळ देणार आहे. देवाच्या द्वारचा हा दुसरा अर्थ. एक देवाचं द्वार साधन जे आपण 4 सांगितले, एक देवाचं द्वार सद्गुरु,
ज्यांच्या क्षणातील उपदेशामुळे आपलं जीवन हे परिपूर्ण होऊ शकतं, परमात्म्याची प्राप्ती होऊ शकते. उभा, एक एक शब्द माऊलींचे, त्याच्यामुळे प्रत्येक शब्दाच्या मागे चिंतन होऊ शकतं. पण आपला वेळेचा अभाव असल्यामुळे आपण अ, जास्त विस्ताराने चिंतन करणार नाही. बसायचं म्हटलं की माणूस रिलॅक्स, आरामात असतो बसायचं. पण उभं राहायचं म्हटलं की माणसाला थोडंसं कष्ट होतं, माणसाच्या शरीराला थोडीशी शक्ती लागते, थोडेसे कष्ट होतात. मग भगवंताच्या प्राप्तीचं साधन करत असताना सुद्धा बसून चालणार नाही, म्हणजे आरामात राहून चालणार नाही. उभं राहावं लागेल, म्हणजे थोडेसे कष्ट घ्यावे लागतील, नियम करावे लागतील. त्या नियमाने आयुष्यभर जर आपण भगवंताच्या प्राप्तीची साधना केली, नामाची साधना केली, तर आपल्याला फळ प्राप्त होणार आहे. किंवा आपण जर तत्पर होऊन सद्गुरूं सद्गुरूंच्या मुखार वृंदातून येणारा तत्वमसी महावाक्याचं श्रवण जर आपण केलं, आपण योग्य अधिकारी असू, तर आपल्याला काय होणार आहे? मुक्ती प्राप्त होणार आहे. आणि त्या मुक्त्या कोणत्या आहेत, त्यांचं फक्त नाव आपण पाहूया. 4 मुक्ती प्राप्त होतात: सलोकता, स्वरूपता, समीपता, सायुज्यता. ह्या 4 मुक्ती कोणत्या आहेत आणि हरिपाठामध्ये त्यांचं कुठे वर्णन आलेलं आहे, याचं चिंतन आपण पुढच्या भागामध्ये करूया. 2 दिवस आपण हा अभंग पाहूया आणि मग रोज एक अभंग पाहून 30 दिवसाचं आपण हे चिंतन करूया. ओम शांती शांती शांती.